प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी, कै रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ, लोकप्रशासन विभाग प्रमुख, आज आपल्यासमोर अर्थसंकल्पाचे प्रकार हा टॉपिक घेऊन आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये अर्थसंकल्पाचा अर्थ पाहिलेला आहे। आज आपण अर्थसंकल्पाचे प्रकार अभ्यासणार आहोत। तर अर्थसंकल्पाचे प्रकार अभ्यासत असताना आपल्याला त्याचं जे वर्गीकरण आहे ते काही आधारांवरून या ठिकाणी करता येतं। तर यामध्ये पहिले 3 प्रकार अर्थसंकल्पाचे सांगत असताना आपणास ते अंदाजपत्रक तयार करण्याच्या अधिकारावरून पाडता येतात किंवा सांगता येतात। तर यामध्ये जो पहिला प्रकार आपण सांगू तो म्हणजे कायदे मंडळीय अर्थसंकल्प। कायदे मंडळीय अर्थसंकल्प। आता या ठिकाणी कायदे मंडळीय अर्थसंकल्प म्हणजे जेव्हा विधिमंडळ किंवा कायदे मंडळाने अंदाजपत्रक तयार करून त्याला त्यांनीच मान्यता देणं, म्हणजेच विधिमंडळालाच मान्यता देणं, असा प्रकार 1921 पूर्वी अमेरिकेमध्ये अस्तित्वात होता। परंतु विधिमंडळाला प्रशासकीय कार्याचं ज्ञान फार कमी असतं, त्यांचा प्रशासकीय यंत्रणेशी कोणताही संबंध येत नाही आणि यामुळं कायदे मंडळाचे जे सदस्य आहेत हे सदस्य किंवा कायदे मंडळाद्वारे तयार करण्यात आलेला जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प योग्य असेल असं या ठिकाणी ठामपणे म्हणता येत नाही। किंवा असं म्हणता येईल, कायदे मंडळाद्वारे तयार करण्यात आलेला जो अर्थसंकल्प आहे तो अचूक व योग्य माहिती मिळवून देणारा असू शकत नाही। म्हणजेच या अंदाजपत्रकामध्ये अनेक दोष राहू शकतात। म्हणूनच या पद्धतीचा वापर वर्तमान काळामध्ये आपणास कुठेही आढळून येत नाही किंवा अगदीच ही जी म्हणजे पद्धती आहे किंवा कायदे मंडळाद्वारे जो अर्थसंकल्प तयार केला जातो त्याचा स्वीकार कोठेही करण्यात आलेला नाही किंवा कोणत्याही देशामध्ये या पद्धतीचा अर्थसंकल्प तयार होत नाही, कारण हा अर्थसंकल्प योग्य नाही असं सर्वत्र या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। केवळ तो अमेरिकेमध्ये 1921 पूर्वी अस्तित्वामध्ये होता, हे लक्षात घ्या। दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कार्यकारी मंडळ किंवा कार्यपालिका पद्धतीचे अंदाजपत्रक अथवा अर्थसंकल्प। हा जो दुसरा प्रकार आहे हा दुसरा प्रकार आज आपणास बहुतांश ठिकाणी आढळून येतो। तर हा जो अर्थसंकल्प आहे तो म्हणजे सरकारच्या कार्यकारी विभागाकडून तयार केला जातो। म्हणजेच कार्यकारी मंडळाने अंदाजपत्रक तयार करणे व कायदे मंडळाने त्यास मान्यता देणे अशा प्रकारचा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प आदर्श व श्रेष्ठ स्वरूपाचा मानला जातो, कारण कार्यकारी विभागाचा प्रत्यक्ष संबंध हा प्रशासकीय कार्याशी येत असतो आणि त्यामुळे निर्माण केला जाणारा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प योग्य आणि अचूक असतो। कारण प्रत्यक्षात जे अर्थसंकल्प तयार करणारी यंत्रणा म्हणा किंवा व्यक्ती आहेत ह्या प्रत्यक्ष कार्याची अंमलबजावणी करणाऱ्या सुद्धा आहेत आणि प्रत्यक्ष कार्याची अंमलबजावणी करणाऱ्या ह्या व्यक्ती असल्यामुळं त्यांना या ठिकाणी माहिती आहे की कोणत्या ठिकाणी किती पैसा लागणार आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती खर्च करता येणार आहे। म्हणजे एकंदरीत सर्व गोष्टींची सखोल माहिती या कार्यकारी मंडळातील
सदस्यांना असते आणि त्यामुळंच कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प हा अत्यंत उत्तम असतो किंवा आदर्श स्वरूपाचा असतो असं आपणास दिसून येतं. तिसरा जो या पहिल्या म्हणजे वर्गीकरणामधला जो अर्थसंकल्प आहे तो म्हणजे आयोग किंवा मंडळ पद्धतीचा अर्थसंकल्प अथवा अंदाजपत्रक. तर जेव्हा अंदाजपत्रकाची निर्मिती एखाद्या मंडळ किंवा आयोगाकडून केली जाते या त्याला काय म्हणायचं, आयोग किंवा मंडळ पद्धतीचा अर्थसंकल्प. तर या पद्धतीचा अर्थसंकल्प त्याचा जो मुख्य हेतू आहे तो हेतू म्हणजे या मंडळामध्ये तज्ज्ञ हुशार व्यक्तींना नियुक्त करण्यात येतं आणि अशा तज्ज्ञ आणि हुशार व्यक्तीकडून अंदाजपत्रक तयार केल्या जातं. परंतु काही वेळा या मंडळाकडून निर्माण होणारे अंदाजपत्रकसुद्धा सदोष राहते, कारण तेच या लोकांना सामान्य जनतेच्या गरजा, त्यांचे प्रश्न, त्यांच्या आवश्यकता यांची कुठलीही माहिती असू शकत नाही. त्यामुळं संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेशी या मंडळाचा प्रत्यक्ष संबंध येत नसतो आणि अर्थातच जेव्हा ही प्रशासकीय म्हणजे मंडळाचा प्रशासकीय यंत्रणेशी संबंध येत नसल्यामुळं प्रशासकीय यंत्रणेच्या काय समस्या आहेत, शिवाय जनतेच्या काय समस्या आहेत, नेमकं जनतेच्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येतील याची सखोल माहिती या तज्ज्ञ व्यक्तींनासुद्धा असेलच असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येत नाही. आणि म्हणून या पद्धतीचा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्पसुद्धा काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये किंवा जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी या तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला योग्य आहे. परंतु आपल्याला असं म्हणता येईल की या पद्धतीचा अर्थसंकल्प तयार करणं हे प्रशासकीय यंत्रणेला अनुकूल असू शकत नाही किंवा अशा अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणं प्रशासकीय यंत्रणेला कठीण जातं आणि त्यामुळं अशा प्रकारचा अर्थसंकल्प आपल्याकडे तयार होताना दिसत नाही. तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे आपण मागील वर्षी पंक्ती घटक आणि सल्लागार घटक हे अभ्यासलेलं आहे आणि तेव्हा तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की प्रमुख प्रशासकाला उत्तम पद्धतीनं कार्य करता यावं यासाठी दोन घटक त्याच्या नियंत्रणाखाली असतात, ते म्हणजे पंक्ती घटक आणि सल्लागार घटक. तर यांच्या मदतीनं जो प्रत्येक देशाचा प्रमुख प्रशासक आहे तो या ठिकाणी कार्य करत असतो. तर यामध्ये सल्लागार घटक जी भूमिका पार पाडतो तशा पद्धतीची भूमिका या तज्ज्ञ हुशार व्यक्तींकडून अर्थसंकल्प तयार करत असताना त्यांचा सल्ला घेतला जाऊ शकतो, परंतु संपूर्णतः त्यांच्याकडून हे अंदाजपत्रक तयार करणं प्रशासकीय यंत्रणेला अंमलबजावणीच्या दृष्टीने ते अनुकूल राहत नाही. म्हणून या तीन अर्थसंकल्पापैकी जो उत्तम आणि आदर्श स्वरूपाचा अर्थसंकल्प आहे तो म्हणजे कार्यपालिका किंवा कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून तयार केलेला अर्थसंकल्प, कार्यपालिका पद्धतीचा अर्थसंकल्प असा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याचबरोबर पुढचा जो अर्थसंकल्प आहे तो म्हणजे अर्थसंकल्पांची संख्या. यावरून दोन प्रकार आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये एक आहे एकात्मक किंवा एकल अर्थसंकल्प आणि दुसरा आहे अनेकात्मक अर्थसंकल्प. तर एकात्मक अर्थसंकल्प म्हणजे सरकारच्या सर्व विभागासाठी एकच अंदाजपत्रक तयार केलं जातं, तेव्हा त्याला एकल अर्थसंकल्प किंवा एकात्मक अर्थसंकल्प असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये एकाच प्रकारचा अंदाजपत्रक त्या ठिकाणी तयार केला जातो. भारतात देखील म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प आहे तो 2017 पासून एकात्मक अर्थसंकल्पाची सुरुवात करण्यात आलेली आहे. यापूर्वी मात्र
भारतामध्ये दोन प्रकारचे अर्थसंकल्प म्हणजे केंद्रीय स्तरावरती दोन प्रकारचे अर्थसंकल्प तयार होत होते, ज्यामध्ये एक सामान्य अर्थसंकल्प होता आणि दुसरा जो होता तो म्हणजे बजेट, रेल्वे बजेट किंवा रेल्वे अर्थसंकल्प आपल्या ठिकाणी म्हणता येईल. परंतु 2017 पासून आपल्याकडे स्वतंत्र रेल्वेचा जो अर्थसंकल्प होता तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. दुसरा प्रकार आहे अनेकात्मक अर्थसंकल्प. तर या अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या विविध विभागांचा विचार करून 2 किंवा 3 स्वरूपाचे अर्थसंकल्प तयार केले जातात. त्यास अनेकात्मक अर्थसंकल्प असे म्हणतात. उदाहरणार्थ आत्ताच मी सांगितले त्या पद्धतीनं भारतात सर्वसाधारण आणि रेल्वेचा असे 2 अर्थसंकल्प केले जात असत, परंतु 2017 पासून भारतात एकच अर्थसंकल्प हा तयार केला जात आहे. पुढचं वर्गीकरण आहे ते म्हणजे अर्थसंकल्पाच्या स्वरूपावरून 3 प्रकार या ठिकाणी सांगता येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे संतुलित अर्थसंकल्प. जेव्हा अर्थसंकल्पामध्ये जमा आणि खर्च या बाजू समान दर्शवले जातात, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलाही म्हणजे खर्च जास्त उत्पन्न कमी अशी बाजू त्या ठिकाणी नसते. म्हणजेच जमा आणि खर्च म्हणजे सरकारला मिळणारा पैसा आणि होणारा खर्च हे समसमान असतं, तेव्हा त्याला संतुलित अर्थसंकल्प असे म्हणतात. सामान्यतः प्रत्येक देशाचा अर्थसंकल्प हा संतुलित पद्धतीचा असावा असं या ठिकाणी मानलं जातं. कारण या पद्धतीचा अर्थसंकल्प असणं म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की त्या देशाचं उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये समतोल आहे. म्हणजेच उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढला तर त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की थोडंसं व्यावहारिक गणित जे आहे ते बिघडू शकतं किंवा अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेच्या संबंधित त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. तर त्यामुळं या ठिकाणी संतुलित अर्थसंकल्प हा उत्तम असतो. दुसरा यामधला आपल्याला प्रकार सांगता येतो तो म्हणजे बचतीचा किंवा त्याला आपण शिल्कीचा किंवा फायद्याचा अर्थसंकल्प असं सुद्धा म्हणू शकतो. तर या अर्थसंकल्पामध्ये अंदाजपत्रकात खर्चाच्या बाजूपेक्षा जमेची बाजू अधिक दाखविली जाते किंवा दर्शवण्यात येते, तेव्हा त्याला बचतीचा अर्थसंकल्प किंवा शिल्की अर्थसंकल्प असं आपण म्हणतो. यामध्ये जेव्हा म्हणजे संबंधित शासनाच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा जास्त असेल आणि त्या प्रमाणामध्ये जर खर्च कमी असेल तर तो शिल्कीचा अर्थसंकल्प ठरू शकतो. आणि तिसरा आहे तुटीचा अर्थसंकल्प. तर तुटीचा अर्थसंकल्प यामध्ये अगदी बचतीच्या उलट या ठिकाणी स्थिती असते. यामध्ये जेव्हा अंदाजपत्रकामध्ये खर्चाची बाजू जमेच्या बाजूपेक्षा जास्त असते तेव्हा त्याला तुटीचा अर्थसंकल्प किंवा तोट्याचा अर्थसंकल्प असं समजल्या जातं. म्हणजेच या ठिकाणी उत्पन्नापेक्षा खर्च हा अधिक असतो. तर हे 3 प्रकार उत्पन्न आणि खर्च याच्यावरून आपल्याला सांगता येतात. एक समतोल किंवा म्हणजे समान स्वरूपाचा अर्थसंकल्प, संतुलित स्वरूपाचा अर्थसंकल्प, दुसरा बचतीचा किंवा शिल्की अर्थसंकल्प आणि तिसरा आहे तुटीचा अर्थसंकल्प. यावरती तुम्हाला MCQ वरती प्रश्न हे येऊ शकतात. पुढचं जे वर्गीकरण आहे ते म्हणजे अर्थसंकल्पाच्या कालावधीवरून 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे अल्पकालीन स्वरूपाचा अर्थसंकल्प आणि दुसरा आहे दीर्घकालीन स्वरूपाचा अर्थसंकल्प. आता अल्पकालीन अर्थसंकल्प म्हणजे सामान्यतः प्रत्येक देशाचा जो अर्थसंकल्प आहे तो हा 1 वर्षासाठी असतो आणि वार्षिक अंदाजपत्रकामुळं आपल्याला कायदेमंडळाला सरकारच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. तर अल्पकालीन जो अर्थसंकल्प आहे तो 1 वर्षापर्यंतचा असू शकतो. म्हणजे 1 वर्षापर्यंतचा जो या ठिकाणी आर्थिक विवरणपत्र आहे त्याला आपण अल्पकालीन अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प म्हणू शकतो. याच्या उलट दीर्घकालीन स्वरूपाचा अर्थसंकल्प म्हणजे जेव्हा अंदाजपत्रक हे 1 वर्षापेक्षा अधिक वर्षाच्या मुदतीचं असतं तेव्हा तो अर्थसंकल्प हा दीर्घ मुदतीचा समजला जातो. परंतु अशा प्रकारचा अर्थसंकल्प शक्यतो अंमलात आणला जात नाही किंवा आपल्याला असं म्हणता येईल
हा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प आपल्याला पंचवार्षिक योजनांसारख्या योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो। परंतु नियमित होणारी जी काही शासनाची कार्य आहेत त्यासाठी आपल्याला अल्पकालीन स्वरूपाचा अर्थसंकल्पच महत्त्वाचा असतो। पुढचा आहे खर्चाच्या विभागणीचा उद्देश आणि कार्य यानुसार अंदाजपत्रकाचे 2 प्रकार पडतात। त्यामध्ये पहिला आहे परंपरागत अर्थसंकल्प आणि दुसरा आहे पुरोगामी अर्थसंकल्प। आता यामध्ये जो परंपरागत अर्थसंकल्प आहे तेव्हा याला म्हणजे जो परंपरागत अर्थसंकल्प आहे त्याला असं म्हणतात पहा की जेव्हा अर्थसंकल्पात खर्चाची विभागणी उद्देशाच्या आधारावर केली जाते, म्हणजे उद्देशाच्या आधारावर खर्चाची विभागणी केली जाते तेव्हा त्याला परंपरागत अर्थसंकल्प असं मानलं जातं। खर्च त्या ठिकाणी उद्देशानुसार खर्च करण्यात येतो। आणि पुरोगामी अर्थसंकल्प याच्या उलट आहे, यामध्ये खर्चाची विभागणी ही कार्याच्या आधारावर केली जाते। आता काय होतं पहा, उद्देश आणि कार्य ही विभागणी उद्देशावरती जर आपण या ठिकाणी कार्याची म्हणजे अर्थसंकल्प तयार करू लागलोत किंवा खर्च करू लागलोत तर एकच उद्देश अनेक ठिकाणी असतो आणि त्यामुळं त्या खर्चाचं विभाजन कसं करायचं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। म्हणून या ठिकाणी उद्देशावर आधारित अर्थसंकल्प निर्माण करत असताना अनेकदा या ठिकाणी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते। त्यामुळं पुरोगामी अर्थसंकल्प जो आहे त्याचा स्वीकार अधिक प्रमाणामध्ये केला जातो किंवा अलीकडच्या काळामध्ये पुरोगामी अर्थसंकल्पालाच प्राधान्य दिलं जाताना आपल्याला दिसून येतं। तर या पुरोगामी अर्थसंकल्पामध्ये खर्चाची विभागणी ही कार्याच्या आधारावर केली जाते आणि प्रत्येक कार्यासाठी म्हणजे जो खर्च आहे तो त्या ठिकाणी नमूद केला जातो आणि त्यामुळे योग्य प्रकारे आपल्याला नियंत्रण ठेवता येतं। म्हणजे उद्देश किती सफल झाला हे पाहणं थोडंसं कठीण आहे, परंतु कार्य किती पूर्ण झालं हे आपल्याला त्या ठिकाणी सहजपणे पाहता येतं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येतं आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये हा पुरोगामी स्वरूपाचा जो अर्थसंकल्प आहे तोच सर्वत्र म्हणजे किंवा या पद्धतीचा अर्थसंकल्प अंमलात आणलेला दिसून येतो। शेवटचा प्रकार आहे, शेवटचं वर्गीकरण ते म्हणजे निष्पत्ती अर्थसंकल्प। तर हा सुद्धा अर्थसंकल्प हा आधुनिक काळामध्ये मोठ्या पद्धतीनं त्याचा वापर केला जात आहे। वरील जो आपण परंपरागत अर्थसंकल्प आणि पुरोगामी अर्थसंकल्प पाहिला त्याला अनुसरूनच हा सुद्धा या ठिकाणी प्रकार आहे। तर आधुनिक काळात अर्थसंकल्प तयार करताना कार्यापेक्षा निष्पत्ती किंवा उद्देश या घटकावर भर दिला जातो। कार्याचा उद्देश कोणता व त्यावर किती खर्च करावा या लक्ष्यपूर्तीवर आधारित असा हा अर्थसंकल्प निर्माण केला जातो। म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक देशामध्ये त्यांना अनुकूल असे, आता यामध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर अमेरिकेमध्ये अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं अनेक तंत्रे विकसित झालेली आहेत आणि त्या तंत्राचा आधार घेऊन अर्थसंकल्प बहुतांश वेळा तयार केला जातो। परंतु आपल्याला तंत्रांचा या ठिकाणी विचार करावयाचा नाही, या ठिकाणी केवळ तुम्ही अर्थसंकल्पाचे जे प्रकार आहेत ते लक्षात घ्या आणि त्याचाच अभ्यास करा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या अर्थसंकल्पाचे हे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतात। असं जरी या ठिकाणी असलं तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की जे वरील प्रकार आहेत त्या प्रकारांबरोबरच हे प्रकार आढळून येत असले तरीसुद्धा कार्यपालिका पद्धतीचा अर्थसंकल्प जो आहे तो अर्थसंकल्प हा सर्वोत्तम म्हणून सर्वत्र स्वीकारलेला आहे। म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलं की कार्यपालिका पद्धतीचा अर्थसंकल्प हा आदर्श अर्थसंकल्प आहे आणि तो सर्वत्र स्वीकारण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण येथेच थांबूयात आणि पुढील भागामध्ये आपण उत्तम अर्थसंकल्पाची तत्त्वे अभ्यासणार आहोत। तर आपल्या सर्वांची